ऍक्शन. देवीला रक्त लागतं. मी सुद्धा यापुढे मुक्या जनावरांचा बळी देणार नाही. अजूनही घरामध्ये विधवा सून सोवळी न करता बसवून ठेवले. मी जिवंत असेपर्यंत तुला कोणी स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. भोगून सवरून पोटवर आले की गावात धिंड काढायच मोकळे. खरोखरच झोप लागणार नाही. शेवटपर्यंत आम्ही उठू शकलो नाही. इंटरव्ह्यूला पण बाहेर यायचं की ना विचार पडला. इतका सुंदर त्या काळातला पिक्चर मला वाटत नाही की आजपर्यंत प्रभातच्या नंतर कदाचित झाला असेल. माझंच सगळी कहाणी त्याच्यावर दाखवतात. अशा रिॲक्शन्स आणि हे सगळं ऐकल्यानंतर तर म्हणजे आम्हाला तर आता मगाचपासून आमचेही डोळे भरून आले. अप्रतिम गाणी झालेली आहेत. ग्रेट जॉब. एक आईचा एक ताईचा. अगदी आम्ही जो काळ पाहिलेला नाहीये त्या काळात आम्हाला हा पिक्चर घेऊन गेलेला. शब्दात न मांडलेलं पण भावनेत असलेलं प्रेम म्हणून ती विलक्षण प्रेम होतं. हिंदी मूवीजच्या प्रोड्युसर्सना सांगावं असं वाटतं जरा मराठी पिक्चर या बघा. पंचक्रोशीतले सगळे ब्राह्मण आपल्या घरावर बहिष्कार टाकायचं म्हणतात. वाचवा मला. केवळ आणि केवळ अप्रतिम. उमा काकूशी कुठल्याही पुरुषांनी बोलायचं नाही. सचिन खेडेकर. जिच्याशी आयुष्यभर केवळ मी वाईटच वागलो. सचिन इज आउटस्टँडिंग. तिच्या मनात माझ्याबद्दल इतकं प्रेम असू शकतं शेवटपर्यंत. इथपर्यंत पोहोचतात ऍक्च्युली. बेस्ट फिल्म. प्रेम करण्याचे वेगळा दृष्टिकोन लोकांसमोर आणून दिला. काकस्पर्शासारखा प्रयत्न अभावानेच होतो. हा खूप ऑथेंटिक सिनेमा आहे. इट इज डेफिनेटली A+. अप्रतिम आणि सुंदर सिनेमा साहेब. काकस्पर्श ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर लस. थँक्स टू महेश मांजरेकर. महाराष्ट्रीयन काय प्रत्येक माणसाने या पिक्चर बघितला पाहिजे. एक्स्ट्रॉर्डनरी परफॉर्मन्सेस, एक्स्ट्रॉर्डनरी फोटोग्राफी आणि इट इज हॉलिवूड स्टँडर्ड फिल्म. हॅट्स ऑफ महेश मांजरेकर. महेश मांजरेकरांना हॅट्स ऑफ.